कार्य करत असताना प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये जर सगळ्यात मोठी भीती कसली असेल तर ती म्हणजेच मृत्यूची. सगळ्यात जास्त मनुष्य घाबरतोय कशाला? मृत्यूला घाबरतोय. बरं का? मृत्यूला घाबरतोय. आमच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी आम्हाला अनुभवायला मिळतात, अनेक गोष्टी पाहायला मिळतात. काही सत्य असतात, काही असत्य असतात. सत्य असणाऱ्या गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे आम्हाला मृत्यू आहे. ह्या जगाचा निरोप प्रत्येकाला घ्यावाच लागणार आहे. बरं का? आमच्या मनामध्ये मृत्यूविषयी किती भीती निर्माण झाली म्हणजे मृत्यू आम्हाला सोडील. आम्ही किती घाबरलो त्या मृत्यूला, म्हणजेच मृत्यू सोडील आम्हाला. त्याला काय आम्ही पर्याय वगैरे निर्माण करू शकतो का मृत्यूला? व्यक्ती जर एखादी कोणी असेल तर त्या व्यक्तीला माणूस फसवू शकतो, कारण माणूस रजगुणी आहे. बरं का? चालला असेल कल्याणला, त्याला मुरबाडला सांगतो, मुरबाडला चाललोय. बरं का? मृत्यूला कोणीही फसवू शकत नाही. अनेक गोष्टींना आमच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या अनेक गोष्टींना पर्याय आहेत. अनेक गोष्टींना पर्याय आहेत. बदली माणूस चालतो, बदली कामगार चालतो. नात्यामध्ये जाण्यासाठी तिथे सुद्धा बदली माणूस चालतो. मृत्यू आल्यानंतर तिथे बदली माणूस चालत नाही. पर्याय नाही, पर्याय नाही. कितीही श्रीमंत असू द्या, कितीही ज्ञानी असू द्या, किती पंडित असू द्या, किती अभ्यासू असू द्या, आणि कितीही त्या माणसाचं पाठांतर असू द्या. बरं का? सर्वांना जावं लागणार आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. निघावंच लागेल, जावंच लागेल. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. पाव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. फरक फक्त एवढंच आहे, तिकडे ऍग्रीमेंट असते, कालावधी एखाद्या पेपरवर लिहिलेला असतो, रूम सोडायचा, घर सोडायचा. इथे ज्या दिवशी राहायला आलोय, बरं का, त्याची नोंद आहे. जायचा दिवस कोणालाही माहिती नाही. बरं का? आम्ही काय म्हणतो माहिती आहे का? क्या लेके आयो रे जग में क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. आम्ही आमच्या आयुष्याचा मार्गक्रमण करत असताना सहज बोलून जातोय, माणूस म्हणजे 2 दिवसाचा पाहुणा. अनेक वेळा ऐकलं असेल आपण, बोलतो की नाही, माणूस म्हणजे 2 दिवसाचा पाहुणा. कधीतरी एकांतात बसून असा विचार केलाय का, ते 2 दिवस कोणते? केलाय कधी विचार आपण? 2 दिवसाचा पाहुणा म्हणून माणूस बोलून जातो, बोलतो की नाही? अनेक वेळा आपण ऐकतो सुद्धा, कधीतरी बोलून पण जातो, माणूस म्हणजे 2 दिवसाचा पाहुणा. पण कधीतरी असं एकांतात बसून आपण स्वतः विचार केलाय का? कधी मनाला विचारलंय का? आपल्या अंतःकरणामध्ये तो विचार केलाय का आपण कधी? 2 दिवस कोणते? ते 2 दिवसाचा पाहुणा म्हणजे ते 2 दिवस कोणते? आमच्या आयुष्यामध्ये अनेक दिवस आम्हाला भेटतात आणि अनेक दिवसांच्या नोंदी आमच्याकडे असतात. पण आमचे फक्त 2च दिवस, एक जन्माचा आणि एक मृत्यूचा. आपले कुठले दिवस? 2च. महत्वाच्या नोंदी कोणत्या? महत्वाच्या कोणत्या दिवसाच्या नोंदी? एक जन्म तारीख, एक मृत्यू तारीख. मधल्या काळामध्ये आयुष्यभर केलेला पसारा. पसाराच काय? ज्याने केलंय त्यानेच आवरायचं आहे. इथे कोणी मदत करणार नाही. जो पसारा करतोय ना, आवरायचंही त्यानेच आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. काय म्हणतात माऊली? आपुली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावे.
भगवंताचं विस्मरण झाल्यामुळे काय झालं, आम्ही पसारा केला, खूप मोठा पसारा केला. तो पसारा आम्हालाच आवरायचा आहे, आम्हालाच आवरायचा आहे. संसार रूपी चिखलातून मुक्त होण्याचा दिवस जर कुठला असेल तर तो म्हणजेच मृत्यू आहे. माणसाच्या आयुष्यभरची जी धावपळ आहे ती धावपळ थांबण्याचा दिवस, पूर्णत्वास जाण्याचा दिवस म्हणजे मृत्यू आहे. आयुष्याचं केलेलं नियोजन त्याला फुलस्टॉप मिळण्याचा दिवस म्हणजेच मृत्यू आहे. आणि आमच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस जर आमच्यासाठी कुठला असेल तर तो म्हणजेच मृत्यू आहे. विरोध करणारे सुद्धा म्हणतात स्मशानात गेल्यावर अख्ख्या गावात चांगला माणूस होता. ज्याने आयुष्यभर तंगड्या खेचायचं काम केलं ना, ज्याने आयुष्यभर विरोध करायचं काम केलं ना, ते पण त्याच्या मैतावर गेल्यानंतर स्मशानभूमीत म्हणतात अख्ख्या गावात एक नंबर माणूस होता, तो चांगला माणूस होता, खूप चांगला माणूस होता. बरं का? खंत वाटते जीवायला एवढीच फक्त, त्या जिवंतपणे माणूस माणसाला समजून घेत नाही. बरं का? ही सगळ्यात मोठी व्यथा आहे. जिवंतपणे माणूस माणसाला समजून घेत नाही, ही सगळ्यात मोठी व्यथा आहे. आणि तो माणूस चांगला होता हे जर आम्हाला ऐकायचं असेल ना, तर त्यासाठी आम्हाला स्वतः मरावं लागतंय. ही जीवनाची कथा आहे, ही जीवनाची कथा आहे. आणि म्हणून माऊली जाणं प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला जाणं आहे, जावंच लागणार आहे. असो ऐसे सकळही गेले परंतु एकची राहिले, जे स्वरूपकार झाले आत्मज्ञानी. किती गेले बाबा आतापर्यंत, नाही का? अजा गेला पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पण तोही तैसाच झाला. कितीतरी गेले. देऊ क्षेत्रामध्ये मृत्यूची नोंद असलेले किती व्यक्ती असतील, एक अंदाज करा. त्या देहू क्षेत्रामध्ये कार्य करून गेलेल्या व्यक्ती कितीतरी असतील, कितीतरी असतील. पण आजही आम्ही स्वाभिमानाने सांगतो देऊ कोणाची बरं? तुकोबांची. देऊ तुकोबांची, आळंदी माऊलींची, पैठण नाथ महाराजांचं, तेर आमच्या संत शिरोमणी गोरोबा काकांचं. बरं का? आपला आसोला, उशीद, हाल, आसोसा, करवेला बाकी आहे अजून. कोणाचा? फक्त अभिमानात आम्ही बोलतो आसोसा, आसोला कोरांचा, आसोसा भावार्थ्यांचा. करवेला कोणता बरं? भावार्थीच जास्त प्रमाणात, नाही का? आमचा शेई इशारा तारमल यांचा. काय ह्याच अभिमानामध्ये आम्ही सगळे गेलो, पण कधी विचार केला नाही की गेले, जे गेले बरेच गेले, असे कितीतरी गेले माऊली. लोक मोरो मोरो जाती वडिले गेली ही प्रचिती. मातीत मरणारे सगळेच आहेत. कुठे मरणार आहेत आपण? खाटावर मेला तरी शेवटी, पंगावर मेला तरी माती, बंगल्यात मेला तरी माती, करोड रुपयाच्या घरामध्ये जरी मेला तरी माती, आणि अगदीच एखाद्या झोपडीत जरी मेला तरी माती माऊली. बरं का? मातीत मरणारे सगळेच आहेत. पण राहिले कोण माहितीये का? मातीसाठी मरणारे राहिलेले आहेत. मातीसाठी जे मेले ना ते राहिले. काय मातीत आपण सगळेच मरणार आहोत. मातीत आपण सगळेच मरणार आहोत. तुम्ही काही करावा नका करू, शेवटी मातीच. सोन्यासारखा माणूस जरी असला तरी तिसऱ्या दिवशी आपण स्मशानामध्ये काय सावरायला जातो बरं? सोनं, राखच ना. सोन्यासारखा माणूस असला आणि नाव जरी त्याचं सोने असला असेल कोणाचं तर माफ करा बाबा. म्हणजे काहींना नाव सोन्या नसतो त्याचा, पण त्याच्या गळ्यामध्ये खूप सोनं असते म्हणून त्याचं नाव सोन्या ठेवला जातो. बरं का? काही एकेकाळी असतंय ते टिकत नाही. संपत्ती दुपारची सावली, वैसा तरी निघून गेली हळूहळू. कितीही कसाही जरी असला तरी एकदा निघून गेला ना माऊली माती, तिसऱ्या दिवशी आपण राख सावरायला जातोय, माती सावरायला जातोय. मातीत सगळेच मरणार आहेत. मातीसाठी मरता येतंय का यासाठी प्रयत्न करा. तुमचं जीवन सुंदर होईल, तुमचं आयुष्य सुंदर होईल. मातीसाठी मरता येतंय का?
ज्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आपलं हे मुरबाड तालुक्यातील आणि हे आसोळे गाव आणि आसोळे गावातील आपलं हे कोर परिवार आणि कोर परिवाराचे दादा कैलासवासी जगन्नाथ यशवंत कोर दादांना 21/5/2021 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. अतिशय सुस्वभावी असणारे दादा, मनमिळावू असलेले दादा, अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी कार्य केलं. आपल्या जीवनाचा मार्गक्रमण केला. जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं केलं. स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी सुद्धा खूप काही करण्याचं कार्य त्यांनी केलं. आपण आनंदी राहता राहता इतरांनाही आनंद देण्याचं कार्य त्यांनी केलं. आपण सुखी होता होता इतरांनाही सुखी ठेवण्याचं काम त्यांनी केलं. आपण आपल्या जीवनाचं मार्गक्रमण करत असताना जे कोणी अडलेले आहेत, जे कोणी गरजू आहेत, त्यांना हवी ती मदत करण्याचं काम त्या ठिकाणी दादांनी केलं. आणि खऱ्या अर्थानं माणसाच्या मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आयुष्यभर केलेला धर्मच साथ देत असतो, पुण्यकर्मच साथ देत असतात, बरं का. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्य केलं त्यांनी. आपल्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना या ठिकाणी वयाच्या साधारणतः 66व्या वर्षी त्यांनी निरोप घेतला आणि अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं. खरं तर आपल्याकडे जे चांगले विचार असतात, चांगली जी कर्म असतात, जी चांगल्या विचारांची प्रेरणा स्फूर्ती जी निर्माण झालेली असते, ही सहज निर्माण होत नाही, एकाएकी नाही. एकाएकी एखाद्याचा मुलगा व्यसनाधीन होईल, एकाएकी एखाद्याचा मुलगा वाया गेलेला दिसेल, त्यासाठी काय करावं लागतंय? काही वेगळे प्रयत्न करावे लागतात? नाही. सुधरायचं आहे, चांगला वागायचं आहे, चांगला राहायचं आहे, एकाएकी नाही. ते संस्कार, ते मार्गदर्शन आणि त्याप्रमाणे त्याला ते घडवावं लागतंय, बरं का. आम्ही आमच्या जीवनामध्ये कार्य करत असताना जे आमच्याकडे चांगले विचार असतात, चांगली कर्म असतात, धर्माचं कार्य जे करत असतो, देवाचं कार्य जे करत असतो, समाजाचं कार्य जे करत असतो, हे कार्य करण्याचं मार्गदर्शन आम्हाला आपल्या पूर्वजांकडून, आपल्या आई वडिलांकडून, आपल्या आजी आजोबांकडून प्राप्त झालेले असतात, मिळालेले असतात. प्रत्येक मायमाऊलीला अंतःकरणपूर्वक वाटतंय माझ्या पोटी श्रीराम जन्माला यावा, रावण जन्माला यावा असं मुळीच कोणाला वाटत नाही. वाटतंय का? श्रीरामासारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा, जगद्गुरु तुकोबांसारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा, माऊली ज्ञानोबांसारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा असं प्रत्येक माय माऊलीला वाटतंय. पण तशी मुलं जन्माला घालायची म्हटल्यानंतर त्याला परंपरा ही लागते, त्याला आम्हाला तसं मार्गदर्शन करावं लागतंय, तसे संस्कार लागतात, आम्हाला स्वतः तसे प्रयत्न करावे लागतात, बाकी वेगळ्या विचाराची, वेगळ्या कर्माची व्यसनाधीन होणारी, वासनेअधीन होणारी सहज निर्माण होत असतात. विश्वंभर बाबांपासून 7 पिढ्यांची तपश्चर्या आहे, 7 पिढ्यांची साधना आहे. तेव्हा 8वी पिढी बोलोबा आणि कणकाई मातेच्या पोटी जगद्गुरु तुकोबांचा जन्म आहे. सहज नाही. 7 पिढ्यांची परंपरा आहे, 7 पिढ्यांची साधना आहे, 7 पिढ्यांचं तपश्चर्या आहे, साधना आहे, बरं का मुली. या ठिकाणी समाज कार्य करण्याचा जो काम त्यांनी केलं, दादांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी जगण्या वागण्याचं जे काम केलं. मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती कैलासवासी यशवंत धर्माजी कोर अर्थात बाबा दादांचे वडील, ज्यांच्या 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, त्यांचे वडील अर्थात यशवंत बाबा, बरं का. आणि त्या ठिकाणी मुरबाड पंचायत समितीचं सभापती पद भूषवित असताना अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी कार्य केलं, अतिशय चांगल्या प्रकारे जनतेची सेवा करण्याचं काम केलं, लोकांना न्याय द्यायचं काम केलं.
जेवढं चांगलं कार्य करता येईल तेवढं चांगलं कार्य करण्याचं काम केलं, आणि हीच पुण्याई आपल्या मुलाबालांना कामा येत असते, बरं का. हीच पुण्याई आपल्या मुलाबालांना कामा येत असते. कारण आमच्याकडे जे चांगले गुण आहेत ना, आमच्याकडे जे आमचं चांगलं जगणं वागणं आहे ना, याचं श्रेय जगद्गुरु तुकोबा सुद्धा आई वडिलांना देतात. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. बरं का. तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? हिताचं कार्य केलं पाहिजे, हित साधता आलं पाहिजे. आणि हिताचं कार्य करायचं म्हटल्यानंतर ती परंपरा, ते संस्कार, बरं का, ते मार्गदर्शन आमच्या मुलांना करावं लागतंय. आणि त्या पद्धतीने या ठिकाणी आमचे कैलासवासी जगन्नाथ दादा असतील, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. त्यांनी त्यांच्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले. अर्थात अमितेश असेल, अभितेश असेल, त्याचप्रमाणे अर्जिताताई असतील, त्याचप्रमाणे बाबांचे भाऊ असतील, मारुती दादा यशवंत कोर, हरिश्चंद्र दादा यशवंत कोर, पांडुरंग दादा यशवंत कोर, आणि त्याचप्रमाणे रमेश दादा यशवंत कोर, त्याचप्रमाणे आमच्या ताईसाहेब असतील, अर्थात जगन्नाथ दादांच्या धर्मपत्नी. आता हे सगळं परिवार जर पाहायला गेलं तर अतिशय चांगल्या प्रकारे सुशिक्षित परिवार आहे, आणि सुशिक्षिताबरोबर सुसंस्कारित परिवार आहे. कारण 5वं पुण्यस्मरण या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे. आज सुशिक्षित माणसं आम्हाला बरीच पाहायला मिळतात, पण सुशिक्षित सुसंस्कारित असतीलच असं नाही. मग आपण पेपरला बघितलं, जवळजवळ 2-4 दिवस ती न्यूज आपल्याला पाहायला मिळत होती. अगदी अनेक बातम्यांना, म्हणजे अनेक चॅनलवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली ती बातमी, आणि अनेक ठिकाणी सोशल मीडियावर सुद्धा ती बातमी आपल्याला पाहायला मिळाली. चांगली सुशिक्षित मुलं, उच्च शिक्षित मुलं, पण वडिलांची अवस्था बघा काय झाली शेवटच्या वेळेला, बरं का. मागे एखाद वर्ष झालं असेल, 1-1.5 वर्ष झालं असेल, पुण्यामध्ये घडलेली घटना, बरं का. ज्या वेळेला त्या माणसाची बाई गेली त्यावेळेला 2 मुलं होती त्याला. ती 2 मुलं त्यांना व्यवस्थित सांभाळता यावं, त्यांच्यावर लक्ष देता यावं, आणि म्हणून मग त्याने विचार केला की आपण आई म्हणून, बाप म्हणून दोन्ही नाती त्या ठिकाणी निभावायची, दोघांचं प्रेम त्या मुलांना देण्याचं काम करायचं. लग्न नाही केलं त्याने, मुलं अगदी लहान होती, सांभाळली त्या मुलांना, आईचंही प्रेम दिलं, आईचीही माया दिली, अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळली. आणि असं काही श्रीमंत माणूस नव्हता तो, बरं का. कबाड कष्ट करून, मेहनत करून त्या मुलांना उच्च शिक्षण दिलं. किती उच्च शिक्षण दिलं? परदेशामध्ये दोन्ही मुलं शिकायला होती, आपलं कामाला होती, कार्यरत होती, दोन्ही मुलं कामाला परदेशामध्ये. आणि ज्या वेळेला हा वृद्ध झाला बाप, स्वतः जोपर्यंत करतो तोपर्यंत स्वतःच स्वतःने केलं, ज्या वेळेला स्वतःच आता काही करता येत नाही त्यावेळेला त्याच्या मित्राने त्याला सांभाळलं, बरं का. त्याच्या मित्राने त्याला सांभाळलं. आणि मग अतिशय ज्या वेळेला जीर्ण झालं शरीर, म्हातारा झाला, वृद्ध झाला, त्यावेळेला त्यांना निरोप द्यायचा प्रयत्न केला की आता वडील तुमचे खूप आजारी असतात, असं तसं, एकदा तरी पाहायला या, बरं का. 1-2दा संपर्क झाला, पण मुलगीही पाहायला आली नाही आणि मुलगाही पाहायला आला नाही. शेवटी वडील निघून गेले. आता निघून गेल्यानंतर ज्या दिवशी त्यांना देवाज्ञा झाली, मेले गेले, ते त्या दिवशी त्यांनी सकाळपासून त्या मुलाला फोन करण्याचा प्रयत्न केला, मुलीला फोन करण्याचा प्रयत्न केला. कारण दोघांपैकी कोणतरी आलं पाहिजे ना, त्यांच्या कानावर टाकलं पाहिजे, सांगितलं पाहिजे त्यांना. नसतंच कोणी तर मग हरकत नाही, आहेत ना. मुलाचा फोन तर लागलाच नाही. संध्याकाळच्या वेळेला मुलीचा फोन लागला. जेव्हा मुलीचा फोन लागला तेव्हा त्यांनी सांगितलं, जशी असेल तशी निघून ये, असं असं आहे, असं असं झालंय, अग्नी द्या आणि निघून जा. भावाशी तर संपर्क होत नाही, तोपर्यंत त्याच्याशी संपर्क झाला तर ठीक आहे, पण तुम्ही जसे असाल तसे निघून या आता. त्यावेळेला तिकडनं उत्तर आलं, जाळा नाहीतर गटारात फेका. भाषा कोणाची?
मुलीची, नाहीतरी ती मातीच आहे. बरं का. आता त्यांचे जे काही अंतिम संस्कार होते ते केले, त्या मित्राने वगैरे सगळं जे काही असेल ते केलं. सांगायचं फक्त एवढंच आहे की सुशिक्षित अनेक पाहायला मिळतात, सुशिक्षित माणसं अनेक पाहायला मिळतात, सुसंस्कारित सगळेच असतील असं नव्हे. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर बघा, आता दादा सेंचुरियन मध्ये चांगल्या प्रकारे कार्यरत होते, सेवानिवृत्त झाले त्या ठिकाणी. त्याचप्रमाणे आमच्या ताईसाहेब शिक्षिका आणि सेवानिवृत्त आहेत. अभितेश दादा इंजिनियर आहेत. अर्जिता ताई बी फार्मसी केलेली आहेत. त्याचप्रमाणे आमचे मारुती दादा असतील, हरचंद्र काका असतील, मारुती काका असतील, अतिशय चांगल्या प्रकारे शेतीचं काम करते, शेतकरी आहेत ते. त्याचप्रमाणे पांडुरंग यशवंत कोर अर्थात कोरसाहेब ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपव्यवस्थापक म्हणून त्या ठिकाणी ते कार्यरत होते. आणि यशवंत दादा आपला रमेश दादा यशवंत कोर हे सुद्धा या ठिकाणी पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहेत किंवा सेवा करतायत. बरं का. अतिशय सुशिक्षित असलेला हा परिवार, अतिशय सुसंस्कारित असलेला हा परिवार. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला 5वं पुण्यस्मरण या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे. महत्वाचा विषय काय, जिथे मुलांना आई वडिलांच्या मैतावर जायला वेळ नाही. बरं का. काही ठिकाणी तर परिस्थिती आता अशी पाहायला मिळाली, आम्ही एवढे सुशिक्षित झालो की एकदा अग्नी दिला की तिथे सगळं संपलं, त्याच्यानंतर कुठल्या प्रकारची अंत्येष्टी पण नाही आणि श्राद्ध कर्म पण नाहीत, अंत्येष्टी पण नाहीत आणि श्राद्ध कर्म पण नाहीत, अशी अवस्थाच पाहायला मिळते. एवढे आम्ही उच्च शिक्षित झालोय, एवढी पुस्तकं वाचल्यात आम्ही. बरं का. संत म्हणतात माणसाने पुस्तकं वाचावी, खूप पुस्तकं वाचावी, जगाचा अभ्यास खूप करावा, खूप अभ्यास करावा. पण जगाचा अभ्यास करता करता कधीतरी स्वतःचा पण अभ्यास माणसाला करता आला पाहिजे. आम्ही जगाचा अभ्यास करतो माऊली, पण जगाचा अभ्यास करता करता मात्र स्वतःचा अभ्यास करायचा राहून जात आहे. आम्ही जगाची सगळी काही माहिती असलेली पुस्तकं वाचतो, पण जगाची सगळी काही माहिती असलेली पुस्तकं वाचता वाचता मात्र स्वतःला वाचायचाच विसरून जातो. आणि म्हणून मग अशी दुर्बुद्धी माणसाला सुचते. आज 5वं पुण्यस्मरण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. 5वं पुण्यस्मरण आपण या ठिकाणी आयोजित केलेलं असताना श्राद्ध कर्म करतोय आपण, या ठिकाणी प्रवचन आयोजित केलेलं आहे. बरं का. आमचं कर्तव्य आहे. जी माणसं आमच्यातून निघून गेलेली आहेत ना, निघून गेलेली असतात ना, त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलेलं असतंय, खूप काही केलेलं असतंय. आता खूप काही म्हटल्यानंतर आपल्या पुढे सगळं काही आलं असेल. त्यांनी घर बांधलंय, त्यांनी शेतीवाडी केली, त्यांनी बरंच काही पैसा अडका ठेवला होता, मुलांना चांगल्या प्रकारे नोकरी धंद्याला लावलं, मुलांना सांभाळलं, मुलांना शिक्षण दिलं, हे सगळं खूप काही आलं, हे सगळं खूप काही आलं. पण आजच्या या प्रवचनाच्या निमित्ताने जर सांगायचं झालं ना, तर आमच्या पूर्वजांनी, आमच्या वाडवडिलांनी, आमच्या आजोबांनी, आमच्या पणजोबांनी आम्हाला सगळ्यात मोठी श्रीमंती जर कुठली दिली असेल ना, तर आज या मंडपामध्ये राहून आम्हाला जे प्रवचन आम्ही श्रवण करतोय आणि आज आमच्या कपाळाला जो टिळा आहे ना, ही सगळ्यात मोठी श्रीमंती आमच्या पूर्वजांनी दिलेली आहे, आमच्या आजोबांनी, आमच्या पणजोबांनी दिलेली आहे. सगळ्यात मोठी श्रीमंती दिलेली आहे, सगळ्यात मोठी श्रीमंती. विचाराची श्रीमंती, गुणाची श्रीमंती, कर्माची श्रीमंती, आचरणाची श्रीमंती त्यांनी आम्हाला दिलेली आहे. काय केलं तर आम्ही आमच्या आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होऊ, काय केलं तर मुक्त होऊ. सकळ तीर्थाची ये धुरे, जी एका माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. काय म्हणतात माऊली, अरे आम्ही या चामडीचे जोडवे जरी करून दिले ना आमच्या आई वडिलांना, तरी सुद्धा त्यांच्या ऋणातून आम्ही कधीही मुक्त होणार नाही. दादा, मित्राचे उपकार फेडू शकतो, समाजाचे उपकार फेडू शकतो, कुटुंबाचे उपकार फेडू शकतो, भाऊ भावाचे उपकार फेडू शकतो, पण कुठलाच मुलगा आपल्या आई वडिलांनी केलेले उपकार कधीच फेडू शकत नाही, कधीच फेडू शकत. अतिशय साधं उदाहरण आहे बघा. ज्या वेळेला माणसाचं शरीर स्वतः श्वास घेत नाही, ते शरीर काम करत नाही, तेवढी शक्ती राहत नाही, त्यावेळेला त्याला बाहेरचं ऑक्सिजन लावलं जात आहे. काहीतरी बोलतात बाटला लावलाय, आयसीयू मध्ये ठेवलं जात आहे, त्याला अतिदक्षता विभागामध्ये ठेवून आणि त्या ठिकाणी त्याला ऑक्सिजन लावलं जात आहे. बरं का. मिनिटावर पैसे आहेत, मिनिटावर, मिनिटावर. बरोबर. आता इथे बसल्या बसल्या आपण किती ऑक्सिजन घेतला असेल बरं, इथे बसल्या बसल्या
किती ऑक्सिजन घेतला असेल? फुकट आहे ना? फुकट आहे की नाही? आम्ही नेहमी वाचतोय, ऐकतोय एक अभंग, वृक्षाची ही पान हाले त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. साले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलविते हरिविणा, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. काय त्याने जर ठरवलं ना आपली डोळ्याची पापणी उघडी ठेवून जायची देवाने, तर ते मिटण्याचं सामर्थ्य आपल्यात नसतंय. बरोबर आहे ना बाबा? त्याने जर ठरवलं देवाने डोळे उघडे ठेवून जायचं, तर आपले डोळे आपण मिटू शकत नाही. आता इथे बसल्या बसल्या किती मिनिटं झाली आपल्याला सांगा बरं? 25 मिनिटं झाली बरं का? 25 मिनिटांमध्ये कित्येक वेळा आमची डोळ्याची पापणी उघडझाप झाली. काय केलं आपण? प्रयत्न केले काय करण्यासाठी? आता माझ्याकडे पाहता पाहता 2-4 वेळा मिटली तुमची पापणी. हा विषय चालू असता काय सहज आम्ही उघडझाप करतो, सहज उघडझाप करतो. तेवढी पण होऊ शकत नाही. ही देवाची कृपा आहे, ही देवाची कृपा आहे. जो ऑक्सिजन आम्हाला मिनिटावर विकत घ्यावा लागतो, आईच्या गर्भात असताना आईने जो श्वास घेतला ना, त्या श्वासापैकी अर्धा श्वास नालेच्या वाटून आम्हाला दिला. आईचे ऋण फेडता येतील का? आईने जो अन्न रस घेतला ना, अन्न घेतलं, त्याचा अन्न रस नाले वाटून आम्हाला पुरवलं गेलं, आम्हाला दिलं गेलं. कधीतरी एखाद्याच्या घरामध्ये राहायचं आलं तर पहिले तो डिपॉझिट मागतोय रूम मध्ये राहायला. काय येऊन जाऊन लई त्रास होतो, बोलतो मुरबाडला राहायला गेलं पाहिजे नाही का? आणि बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतंय की आमचं काय नाही, मुलांच्या शिक्षणासाठी जावं लागलं. असो, प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात, वेगवेगळ्या समस्या असतात. महत्वाचा विषय काय, जर आम्ही तिथे राहायला जायचं म्हटलं, भाड्याने जर राहायला जायचं म्हटलं, तर पहिले आम्हाला आधी ऍडव्हान्स मध्ये अगोदर त्या ठिकाणी काही पैसे द्यावे लागतात, डिपॉझिट द्यावी लागते, महिन्याचा भाडा द्यावा लागतो. तो जर एखाद्या वेळी थकला तर लगेच दुसऱ्या महिन्यामध्ये मालक येऊन सांगतो बघा जर जमेल तर ठीक आहे, नाहीतर मग रूम खाली केला तरी चालेल, हरकत नाही. काय 9 महिने 9 दिवस आईने आम्हाला गर्भात राहायला जागा दिली, पोटामध्ये, गर्भामध्ये. आणि किती? स्वतःच्या जीवापेक्षा आम्हाला जास्त सांभाळलं. स्वतःच्या जीवापेक्षा. आईचं स्वतःच्या जीवावर प्रेम कमी असतंय, स्वतःच्या शरीरावर प्रेम कमी असतंय. आवडीनिवडी बाजूला ठेवते आई. आवडीचा एखादा पदार्थ जरी आला ना ताटामध्ये, तरी बाजूला सरते, नको माझ्या बाळाला त्रास होईल. 4-6 महिने खायला न मिळालेला पदार्थ जरी ताटामध्ये आला तरी बाजूला सरते, नको. तोंडाला पाणी सुटलंय जिभेला, तो पदार्थ बघितल्याबरोबर, पण बाळाला त्रास होईल, नाही खायचा. हा त्याग फक्त आईच करू शकते. आणि 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर बाळांत म्हणतात, मरणदायी यातना भोगून, असं म्हणतात. दुसरा जन्म झालेला असतो आईचा मुलाच्या वेळी. बाबा खरंय की खोटं आहे? दुसरा जन्म झालेला असते म्हणतात. स्वर्गातून जाऊन आलेली असते ती बिचारी. मरणदायी यातना भोगून आम्हाला या जगामध्ये जन्माला घालते, वाढवते, घडवते, लहानाचं मोठं करते. बाप सुद्धा आमचा सगळ्या आवडीनिवडी बाजूला ठेवतो. आम्हाला सांभाळता 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 सांभाळतो. तो बाप कधी वृद्ध होतो ना, ते बापाचं बापालाच कळत नाही. थकवा जाणवायला लागल्यानंतर तो पूर्ण बोलतो, पोराओ आता थकलो रे बाबा, थकलो आता, थकलो आता. कधीतरी एकांतामध्ये, एखाद्या कोपऱ्यामध्ये, एखाद्या खॉटमध्ये, एखाद्या पलंगावर झोपलेल्या त्या बापाच्या पायाच्या भेगा बघा किती आहेत. निरीक्षण करा आणि कधीतरी विचारा बाबाला, बाबा एवढ्या भेगा? अरे तुमचा सांभाळ करता करता, तुम्हाला वाढवता वाढवता, तुमचं संगोपन करता करता त्या पायाला भेगा कधी पडल्या आणि हाताची साल कधी निघून गेली दादा, मलाही कळलं नाही, मलाही कळलं नाही. कधी वृद्धापकाळ आला, कधी म्हातारा झालो माझं मला कळलं नाही. काय केलं म्हणजे आपण यांच्या ऋणातून मुक्त होऊ सांगा ना? सकळ तीर्थाची धुरे जी का माता पितरे तया सेविसी कीर शरीरे लोन कीजे, संत म्हणतायत, मौली म्हणतायत. आणि म्हणून अनंत उपकार आहेत.
आई वडिलांचे, आमचे आजी आजोबांचे जे आम्हाला सोडून गेलेले आहेत ना, अनंत उपकार आहेत त्यांचे आमच्यावर. काहीही जरी केलं तरी त्यांच्या ऋणातून आम्ही मुक्त होणार नाहीत.